आहा गोड खाऊ होता. आताचा गोड खाऊ रोज मिळेल. खरंच? मग आता आपलं लग्न नाही का होणार? लग्न? का? तुला मी आवडत नाही? नाही, आवडतेस, पण लग्न म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नाहीये? खरंच आहे, खूप आहे प्रेम, पण लग्न शक्य नाही. शक्य नाहीये का? अगं मी हा असा चाळीत राहणारा, नोकरी नसलेला. चालेल, तू जिथे राहतोस, जसा आहेस तसाच तू मला हवायस. नाही राणी, शक्य नाहीये. मी हा असा स्वत्व हरून बसलेला, माझ्यातला मला शोधणारा, कुठेही जाणारा, भरकटणारा. मी माझं असं ठरून काहीच करू शकत नाहीये. मी कोण आहे, काय आहे, ह्या असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधत फिरणारा. ज्योतिषी सांगतो मला भविष्य नाहीये. बघ, माझ्या हातावर तुमच्यासारख्या रेषा नाहीयेत. खरं सांगतो, बघ. आई पण समजते की माझ्या डोक्यावर परिणाम झालाय. चाळकरी म्हणतात, आईच्या अति लाडाने मी बिघडलोय. माझं मलाच कळत नाहीये मी काय आहे, कोण. हे बघ, आता पण मला कोणीतरी बोलवतंय, कोणीतरी खेचून नेतंय. रवी 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 बेटा, रवी जसं तुझं सर्वस्व आहे ना, अगं तसंच माझंही आहे. पण माझा रवी इतर मुलांसारखा नाहीये पोरी. म्हणजे कसं समजावू मी तुला? कशाला समजवताय? टाळींसारखं सरळ सरळ नाही म्हणा ना. उगाचच मी माझ्या मुलाला वेड्यासारखं समजत आले. किती शहाण्यासारखं समजवलं त्यांनी तुला. ऐक, त्याच कोणी माझ्या मनाचा विचार का करत नाही आहात? अगं तुझ्या मनाचा, आयुष्याचा विचार करूनच बोलते मी. जा पुरी, जा आपल्या घरी जा. अगं आता तुला हे सगळं छान वाटतंय, कारण ते स्वप्न आहे. पण सत्य वेगळंच असतं पोरी. अगं तुझ्यासारखी सून मिळणं मी माझं भाग्य समजते. पण माझा रवी नाही पोरी. आपलं अंथरूण बघूनच पाय पसरायला हवेत. जा पुरी, जा. ए स्वामीबाई मोबाईल, ए स्वामीबाई मोबाईल, ए मगन्नो मोबाईल. ए मली गयो स्वामी, मली गयो. ए स्वामीबाई, ए स्वामीबाई. वत्सा 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 नाही, वत्सा तो माझी पडोसनच्या नाव आहे. माझं नाव आहे मगनबाई छगनबाई व्यास. वत्सा व्यास वत्सा. अरे बाबा, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. मगन म्हणा, छगनिया म्हणा, व्यास म्हणा, व्यासडी म्हणा, पण ये मोबाईल हा परत हवाय का? घे घे. नको नको नको, मी तुम्हाला आणखीन 2 देतो की. नाही वत्सा, अरे तुला देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीयेत. अरे पैसे विसरून जावा हो. एक्सचेंज ऑफर. 2 मोबाईल घ्या आणि 2 हार द्या मला. नाही वत्सा, अरे मी यंत्र घेतली असती, पण मी वेगळ्याच विवंचनेत आहे. कसलं? काय म्हटलं? विवंचनेत काय? मी अडचणीत आहे. मला सांगा ना, मी दूर करतो. नाही काय आहे की समोरच्या चाळीमध्ये रवी नावाचा एक युवक राहतो. मला त्या युवकापर्यंत पोहोचायचंय. त्याच्यात काय मी घेऊन जातो की. नाही वत्सा, अरे काय आहे,
या वस्त्रांमध्ये हे समस्त चाळ मानव मला मारायला धावतात. तर वस्त्र काढा मग ना. नारायण म्हणजे तुम्ही माझे वस्त्र घ्या. नारायण नारायण. माझे वस्त्र तुम्हाला फिट नाही बसणार. मग तुम्ही मोठे माणसं, तुम्हाला चांगले कपडे हवे. 1 मिनिट हा, बघतो जरा कोणतरी चांगला. स्वामी भाई, तुम्हाला ह्याचे कपडे चालेल काय? लग्न झाल्या झाल्या माझी सोय झाली पाहिजे. वत्सा, अरे ती वस्त्र मला कशी मिळतील? ती तर त्या मानवाने परिधान केलेली आहेत ना. अरे परिधानला विसरून जावा, कसे मिळतील ते मला माहिती आहे. प्रॉब्लेम हा ड्रेस काय लिहिले दिसत पण नाही नीट. प्रयत्न करा. काय बरं दिसते का? दिसलं. रोजचा ऍड्रेस आहे. काही नाही, मग वाचून टाका, वाचून टाका. चला 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 चला. काय करताय? काय करताय? पत्ता विचारला आणि ही अवस्था होईपर्यंत पत्ताच लागू दिला नाही. नारायण नारायण. अरे वत्सा, ही काय वस्त्रे आहेत? फार अवघडल्यासारखं होतंय. होईल होईल, सवय होईल धीरे धीरे. छान दिसतोय तुम्ही. मोबाईल घ्या, मला हार द्या ना. ओळखीचाच दिसतो का कोण तर तो? तुला सगळं पोरं चोरणारा माणूस म्हणतो मी.